मोहोळ येथे गोरक्षकावर कसाईने पोलिसांसमोर हल्ला केला। त्या संदर्भाचे निवेदन सोलापूर एसपी साहेब अतुल कुलकर्णी साहेब यांना भेटून DYSP प्रीतम यावलकर साहेब यांना देण्यात आले। यावेळी त्या निवेदनात सरकारी कामात अडथळा 353 या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात यावा ही विनंती करण्यात आली। कारण की ज्या वेळेला गोरक्षकांना बातमी मिळाली एका ठिकाणी काही गायी व बैल कत्तलीसाठी आणून बांधून ठेवले होते, त्यावेळी पोलीस स्टेशनला जाऊन पोलिसांच्या मदतीने गोरक्षक त्या ठिकाणी गेले असता कसाईने काठी व दगडानं गोरक्षकावर हल्ला केला। तसेच गोरक्षकाची गाडीसुद्धा फोडून टाकली। हे सर्व पोलिसांसमोर घडत असताना पोलीस बघायची भूमिका घेत होते। तसेच त्यांनी तिथे कुठले गायी व बैल नव्हते असे खोटा रिपोर्ट पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे यांना दिला। त्यामुळे पोलिसांवर निलंबनाची कारवाईची मागणी करण्यात आली। तसेच कसाईवर सरकारी कामात अडथळा 353 या कलमाखाली कसाईवर गुन्हा दाखल करण्यात यावा या प्रकारचे निवेदन देण्यात आले। रिपोर्ट दिला तिथे कुठलेही जनावर नव्हते। मग प्रश्न हा आता उपस्थित होतो, तिथे जर जनावर नव्हते तर कसाईनं गोरक्षकावर का हल्ला केला, पहिला प्रश्न। मग हा खोटा रिपोर्ट त्यांनी पोलिसाला दिल्यामुळे आम्ही स्पष्टपणे पोलिसांना इथं SP साहेबांना मागणी केलेली आहे की त्या पोलिसांवर निलंबनाची कारवाई करा। दुसरं, पोलिसांसमोर गोरक्षकावर हल्ला झाल्यामुळे हा सरकारी कामात अडथळा होतो, त्यामुळे सरकारी कामात अडथळा निर्माण झाल्यामुळे कलम 353 नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशा प्रकारचे निवेदन आम्ही आज SP साहेबांना दिलेलं आहे। तर SP साहेबांनी आम्हाला सांगितलंय की आम्ही हे कठोरात कठोर कारवाई त्यांच्यावर करू आणि तुम्हाला न्याय मिळवून देऊ। आम्ही साहेबांना आज साहेब जे SP साहेब जे आपल्या इथं बसलेले आहेत कुलकर्णी साहेब, ते गोप्रेमी आहेत, पण ते केव्हा सुद्धा कसाईला पाठीशी घालणार नाहीत। महाराष्ट्रातलं एकमेव असं साहेब आहेत की त्यांना NPD लावली मोहोळच्या। आज मोहोळमधनं सगळ्यात जास्त माल मोहोळमधनं सोलापूरला पास होतो, कर्नाटकात माल जातो, कटिंग होती। आता आम्ही त्या कसाईंना त्यांची धडकी भरल्याशिवाय त्यांची मस्ती उतरल्याशिवाय आता आम्ही गप बसणार नाही। या प्रसंगी अखिल भारत कृषी गोसेवा संघ महाराष्ट्र सचिव सुधीर बैरवाडे, गोसेवक अमित राऊत, शहर संघटक प्रसाद झेंडगे, गोरक्षक लतेश हिरवे, रुपेश बेलेराव, प्रमोद कारंडे यांची प्रमुख उपस्थिती होती।